नमस्कार शेतकरी मित्रांनो, फायद्याची गोष्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण साग झाडाविषयी संपूर्ण माहिती दिलीच होती, परंतु साग झाडामध्ये आपण आंतरपीक घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता की कॅमेरामॅन कृपया आपलं जे आंतरपीक आहे ते दाखवा। आपण शेतकरी मित्रांनो कापूस घेतला होता आणि कापूसमध्ये गोबी लावलेली आहे। म्हणजे आपलं हे झाड तर LIC आहेच, परंतु याच्यामध्ये आपण कापूस घेऊन गोबी घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता की गोबी कोणत्याही प्रकारचे कपाशीला बाधा करत नाही आणि कपाशी आता गोबी मी म्हणतो 1 ते 1.5 महिन्यानं अजून निघून जाईल आणि कापूस त्याच्यानंतर मग वाढायला सुरुवात होईल किंवा कापसाला अजून फांद्या फळ काहीच लागत नसल्यामुळे आपण हे आंतरपीक डेमो म्हणून घेतलेलं आहे। हे पीक जरा सक्सेस जरा झालं तर आपण पुढे 2 एकर साग लावलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे 2 एकर गोबी आपण पुढच्या वर्षी करू आणि गोबी जरा भाव लागन नाही लागन ते मार्केटच्यावर डिपेंड असतं, त्याचं काही आपल्या हातात नसतं। परंतु हे आपण नवनवीन आपल्या शेतीमध्ये प्रयोग करत असतो, त्याच्यामुळे आपण हे गोबी आणि प्लस कापूस तर आपण घेतच असतो। परंतु हे कापसाचा खर्च आपल्या गोबीमधून आपल्याला निघण्याची एक आशा असते किंवा आपलं एक आंतरपीक म्हणून आपण घेत असतो। आणि हे 2 फुटावर गोबी लावलेले आहे आणि हे 5 बाय 5 ही कपाशी लावलेली आहे आणि ही गोबी आता 1 ते 1.5 महिन्यात निघू शकते। ही गोबी फुलगोबी आपण लावलेली आहे, हिला लगभग 1.5 महिना होत आलेला आहे। तुम्ही बघू शकता की ही गोबी चांगल्या प्रकारे म्हणजे ग्रोथ झालेली आहे आणि आमची इकडे जरा हे पाऊस यंदा जास्त असल्यामुळे जरा कपाशी थोडी पिवळी पडताना दिसत आहे आपल्याला। दुसरं काही आपल्या कपाशीवर अजून फवारणी पण मारलेली नाही, आपण पहिली फवारणी ही उलालाच घेऊ। तुम्ही बघू शकता की कोणत्याही प्रकारचा आपल्या कपाशीवर रोग नाही, थोडंफार थ्रिप्स असन किंवा ती मच्छर असा निरो आणि असं काही अजून वाटत नाही। पण आपण 45 दिवसाच्यानंतर तुमच्या इकडे जर असेल तर तुम्ही फवारणी घ्या, आमच्या इकडं काही अजून वाटत नाही तसं फवारणीचं कंडिशन, त्याच्यामुळं आपण फवारणी काही घेत नाही। आणि हे आंतरपीक तुम्ही घेतलंच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हे महोगनी किंवा हे साग हे तुम्हाला अडीअडचण वाटलं नाही पाहिजे। आता तुम्ही जे व्हिडिओ मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला की शेतकऱ्याने कपाशी लावून आणि त्याच्यामध्ये ग्लेशियर मारलं आणि 4 दिवसाच्या नंतर मारलं, जेणेकरून कपाशीच्या ज्या बियांना कोंब आले होते ते कुठं असं वर निघायचा एक प्रयत्न होता, परंतु ते मारल्याच्यानंतर ते सगळं जळून गेलं। कुडं जे कोंब दबलेले होते ते उगले कपाशी। अशा प्रमाणात शेतकरी नुकसान होऊन मग महोगनी झाड काढून टाकतात। आणि असं आपलं याचा मागचा उद्देश हेच आहे की तुम्ही आंतरपीक घ्या, जेणेकरून तुम्हाला ते झाडं जड वाटणार नाही किंवा झाडं तुम्हाला वजं वाटणार नाही शेतामध्ये। आता तुम्ही बघू शकता की आपण ही आपलं साग लावलेलं आहे, साग हे तर लावलेलंच आहे, आम्ही काय म्हणतो, हे साग ही आपली LIC पॉलिसी आणि साग हे शासन आपल्याला पैसे देतात। याचं एकरी आम्हाला 2,56,000 रुपये इतके हे एकरी येत असतात। आपण हे 2 एकर लावल्यामुळे आपले 5 लाख आपले 5-5.5 लाख रुपये आपल्याला कशी बी पैसे येऊ राहिले, प्लस याच्यामध्ये आपलं आंतरपीक बी होऊ राहिलं। आणि हे झाड 10 आपण तुम्ही काही म्हणजे कंपनीवाले म्हणतात 10 वर्षानंतर तुम्हाला हे झाड तोडणीचे, परंतु तुम्ही जर जशी निगा राखली या झाडाची तशा प्रकारे समजा तुम्हाला लवकरात लवकर कटायला येऊ शकतं। तुम्ही जर याला पाणी किंवा वेळोवेळी खत जरा नाही दिलं ते 10 वर्षात नाही येणार आहे किंवा हे परिपक्व होणार नाही। त्याच्यामुळे या झाडाची तुम्ही काळजी घेत राहिली पाहिजे। आणि आपण हे झाडं आपले आता 2 वर्षाचे लगभग होणारच आहे आणि आता याला 3रं वर्ष स्टार्ट होईल। तुम्ही बघू शकता की हे आता 12 ते 15 फूट हे वाढलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण ड्रिचचे म्हणजे ठिबक असं आथरलं होतं, जेणेकरून याला 2-3 म्हणजे आपण पाणी दिलं होतं उन्हाळ्यामध्ये 2-3 आणि पाणी दिल्याच्यानंतर हे झाडं जगले। आता आणखीन पुढच्या वर्षी पाणी नाही दिलं तरी चालतं असं शेतकऱ्याचं एक म्हणणं आहे, परंतु पाणी जर दिलं तर झाड असं टवटवीत राहतं, हिरवगार राहतं आणि याला पाणी जर भेटलं तर याची ग्रोथ चांगली होती। आणि हे परिपक्व होण्यासाठी 10 वर्ष तर याला पाणी किंवा याचे खत व्यवस्थापन आपण केलंच पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन आपले व्हिडिओ बघायला मिळतील। धन्यवाद। नमस्कार शेतकरी मित्रांनो, फायद्याची गोष्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण साग झाडाविषयी संपूर्ण माहिती दिलीच होती, परंतु साग झाडामध्ये आपण आंतरपीक घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता की कॅमेरामॅन कृपया आपलं जे आंतरपीक आहे ते दाखवा। आपण शेतकरी मित्रांनो कापूस घेतला होता आणि कापूसमध्ये गोबी लावलेली आहे। म्हणजे आपलं हे झाड तर LIC आहेच, परंतु याच्यामध्ये आपण कापूस घेऊन गोबी घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता की गोबी कोणत्याही प्रकारचे कपाशीला बाधा करत नाही आणि कपाशी आता गोबी मी म्हणतो 1 ते 1.5 महिन्यानं अजून निघून जाईल
आणि कापूस त्याच्यानंतर मग वाढायला सुरुवात होईल किंवा कापसाला अजून फांद्या फळ काहीच लागत नसल्यामुळे आपण हे आंतरपीक डेमो म्हणून घेतलेलं आहे। हे पीक जरा सक्सेस जरा झालं तर आपण पुढे हे 2 एकर साग लावलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे 2 एकर हे गोबी आपण पुढच्या वर्षी करू। आणि गोबी जरा भाव लागन नाही लागन ते मार्केटच्यावर डिपेंड असतं, त्याचं काही आपल्या हातात नसतं, परंतु हे आपण नवनवीन आपल्या शेतीमध्ये प्रयोग करत असतो, त्याच्यामुळं आपण हे गोबी आणि प्लस कापूस तर आपण घेतच असतो, परंतु हे कापसाचा खर्च आपल्या गोबीमधून आपल्याला निघण्याची एक आशा असते किंवा आपलं एक आंतरपीक म्हणून आपण घेत असतो। आणि हे 2 फुटावर गोबी लावलेले आहे आणि हे 5 बाय 5 ही कपाशी लावलेली आहे आणि ही गोबी आता 1 ते 1.5 महिन्यात निघू शकते। ही गोबी फुलगोबी आपण लावलेली आहे, हिला लगभग 1.5 महिना होत आलेला आहे। तुम्ही बघू शकता की ही गोबी चांगल्या प्रकारे म्हणजे ग्रोथ झालेली आहे। आणि आमची इकडे जरा हे पाऊस यंदा जास्त असल्यामुळे जरा कपाशी थोडी पिवळी पडताना दिसत आहे आपल्याला। दुसरं काही आपल्या कपाशीवर अजून फवारणी पण मारलेली नाही, आपण पहिली फवारणी ही उलालाच घेऊ। तुम्ही बघू शकता की कोणत्याही प्रकारचा आपल्या कपाशीवर रोग नाही, थोडंफार थ्रिप्स असन किंवा ती मच्छर असन हिरो, पण असं काही अजून वाटत नाही। पण आपण 45 दिवसानंतर तुमच्या इकडे जर असेल तर तुम्ही फवारणी घ्या, आमच्या इकडं काही अजून वाटत नाही तसं फवारणीचं कंडिशन, त्याच्यामुळं आपण फवारणी काही घेत नाही। आणि हे आंतरपीक तुम्ही घेतलंच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हे मोहगुनी किंवा हे साग हे तुम्हाला अडीअडचण वाटलं नाही पाहिजे। आता तुम्ही जे व्हिडिओ मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला की शेतकऱ्याने कपाशी लावून आणि त्याच्यामध्ये ग्लेशियर मारलं आणि 4 दिवसाच्या नंतर मारलं, जेणेकरून कपाशीच्या ज्या बियांना कोंब आले होते ते कुठं असं वर निघायचा एक प्रयत्न होता, परंतु ते मारल्याच्या नंतर ते सगळं जळून गेलं, कुठं मोठे जे कोंब दबलेले होते ते उगले कपाशी। अशा प्रमाणात शेतकरी नुकसान होऊन मग मोहगुनी झाड काढून टाकतात। आणि असं आपलं याचा मागचा उद्देश हेच आहे की तुम्ही आंतरपीक घ्या, जेणेकरून तुम्हाला ते झाडं जड वाटणार नाही किंवा झाडं तुम्हाला वजं वाटणार नाही शेतामध्ये। आता तुम्ही बघू शकता की आपण ही आपलं साग लावलेलं आहे, साग हे तर लावलेलंच आहे, आम्ही काय म्हणतो, ही साग ही आपली LIC पॉलिसी आणि साग ही शासन आपल्याला पैसे देतात। याचं एकरी आम्हाला 2,56,000 रुपये इतके हे एकरी येत असतात। आपण हे 2 एकर लावल्यामुळे आपले 5 लाख आपले 5-5.5 लाख रुपये आपल्याला कसे बी पैसे येऊ राहिले, प्लस याच्यामध्ये आपलं आंतरपीक बी होऊ राहिलं। आणि हे झाड 10 आपण तुम्ही म्हणजे कंपनीवाले म्हणतात 10 वर्षांनंतर तुम्हाला हे झाड तोडण्याची, परंतु तुम्ही जर जशी निगा राहते या झाडाची तशा प्रकारे समजा तुम्हाला लवकरात लवकर कटायला येऊ शकतं। तुम्ही जर याला पाणी किंवा वेळोवेळी खत जरा नाही दिलं ते 10 वर्षात नाही येणार आहे किंवा ते परिपक्व होणार नाही, त्याच्यामुळे या झाडाची तुम्ही काळजी घेत राहिली पाहिजे। आणि आपण हे झाडं आपले आता 2 वर्षाची लगभग होणारच आहे आणि आता याला 3रं वर्ष स्टार्ट होईल। तुम्ही बघू शकता की हे आता 12 ते 15 फूट हे वाढलेलं आहे। आणि याच्यामध्ये आपण ड्रिपचे म्हणजे ठिबक असं ठरलं होतं, जेणेकरून याला 2-3 म्हणजे आपण पाणी दिलं होतं उन्हाळ्यामध्ये 2-3, आणि पाणी दिल्याच्यानंतर हे झाडं जगले। आता आणखी पुढच्या वर्षी पाणी नाही दिलं तरी चालतं असं शेतकऱ्याचं एक म्हणणं आहे, परंतु पाणी जर दिलं तर झाड असं टवटवीत राहतं, हिरवगार राहतं आणि याला पाणी जर भेटलं तर याची ग्रोथ चांगली होती। आणि हे परिपक्व होण्यासाठी 10 वर्ष तर त्याला पाणी किंवा खत व्यवस्थापन आपण केलंच पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन आपले व्हिडिओ बघायला मिळतील। धन्यवाद।